विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी कैलास जोशी. आज तुम्हाला द्वितीय वर्ष कला या वर्गातील अभ्यास पत्रिका क्रमांक 2 च्या अभ्यासक्रमाबद्दलची माहिती मी देणार आहे. या अभ्यासक्रमाबद्दलच्या माहितीमध्ये सत्र क्रमांक 2 हा हा आपला महत्त्वाचा उद्देश असणार आहे. या सत्रामधील हा अभ्यासक्रम 2020-21 ते 2022 या वर्षापासून लागू करण्यात आलेला आहे. या मराठी अभ्यास पत्रिका क्रमांक 2 चे शीर्षक कथन साहित्य हे आहे. तुमचे सत्र तिसरे यामधील ही अभ्यास पत्रिका आहे. याचे एकूण 3 श्रेयांकने तुम्हाला मिळणार आहे. या अभ्यास पत्रिकेचे उद्दिष्ट म्हणजेच कोर्स आउटकम पुढील प्रमाणे आहे. याचे पहिले उद्दिष्ट कथन साहित्याचा परिचय करून घेणे होय. मराठी साहित्यात लेखनाच्या व निवेदनाच्या पद्धतीनुसार जे वेगवेगळे साहित्य प्रकार आहेत, त्यापैकी कथनपर साहित्य अर्थात कथन साहित्याचा परिचय या अभ्यासक्रमामध्ये आपण करून घेऊ. मराठी साहित्यात कथन, नाट्यपर व काव्यपर असे साहित्य प्रकार आपल्याला आढळून येतात. यापैकी कथन साहित्य म्हणजे कथनपर साहित्य आपल्याला अभ्यासायचे आहे. कथन म्हणजे सांगणे आणि या सांगण्याच्या पद्धतीनुरूप असणारे साहित्याचा परिचय आपण करून घेणार आहोत. कथनपर साहित्याचे जे वेगवेगळे वाङ्मय प्रकार अथवा उपसाहित्य प्रकार आपल्याला आढळून येतात, त्यापैकी सत्र तिसऱ्यामध्ये कादंबरी आणि कथा हे 2 वाङ्मय प्रकार अभ्यासक्रमास नेमलेले आहेत. उद्दिष्ट क्रमांक 2 मध्ये कादंबरी या वाङ्मय प्रकाराचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये आपल्याला समजून घ्यायची आहेत. हे करताना कादंबरी या साहित्य प्रकाराचे स्वरूप आणि इतर साहित्य प्रकार आणि त्यांचे स्वरूप यांच्यातील तुलना तसेच यांच्यामध्ये असणारे नाते आपण समजून घेणार आहोत. हे करत असताना कादंबरी हा आधुनिक साहित्य प्रकार कसा आहे ते आपण समजून घेणार आहोत. हा कादंबरी या वाङ्मय प्रकाराचे स्वरूप समजून घेताना त्याच्यातील घटकांचा आपण परिचय करून घेऊ. तसेच ऐतिहासिक कालक्रमामध्ये कादंबरी या वाङ्मय प्रकारामध्ये काय बदल होत गेला याचे थोडक्यात विश्लेषण आपण करून घेऊ. हे विवेचन समजावून घेत असताना कादंबरी या साहित्य प्रकारामध्ये असलेले वेगळेपण आपण समजून घेणार आहोत. सत्र 3 मध्ये तुम्हाला एक कादंबरी अभ्यासक्रमास नेमलेली आहे. नवनाथ गोरे यांची कादंबरी पेसाठी तुम्हाला अभ्यासक्रमास आहे. या कादंबरीतील घटकांचे विवेचन आपण करणार आहोत. तसेच या घटकांचे विश्लेषण करून कादंबरीच्या एकूण आशय आणि अभिव्यक्तीचे वैशिष्ट्य आपण समजून घेणार आहोत. उद्दिष्ट क्रमांक 4 मध्ये कथा या वाङ्मय प्रकाराचा घटकानुसार नेमलेल्या कथासंग्रहाचे विश्लेषण करणे. कथनपर साहित्याच्या या अभ्यास पत्रिकेमध्ये तुम्हाला कथा हा वाङ्मय प्रकार नेमलेला आहे. या वाङ्मय प्रकारामध्ये वैशिष्ट्ये कादंबरी या वाङ्मय प्रकाराच्या वैशिष्ट्याच्या प्रमाणेच आपण समजावून घेणार आहोत. कथा या वाङ्मय प्रकाराचे ऐतिहासिक स्वरूप, त्याचे असणारे घटक, कथांचे वेगवेगळे प्रकार, इतर वाङ्मय प्रकाराशी असणारे कथांचे नाते आपण समजावून घेणार आहोत. हे स्वरूप समजावून घेत असताना एकूण साहित्य व्यवस्थेमध्ये कादंबरी तसेच कथा या साहित्य प्रकाराचे स्थान काय हे पण आपण समजून घेणार आहोत. कथा हा वाङ्मय प्रकार समजावून घेण्याकरता
एक प्रत्यक्ष कथासंग्रहाचे अध्यापन करणे इथे अपेक्षित आहे. तुम्हाला नेमलेल्या कथासंग्रहाच्या सहाय्याने आपण हा अभ्यास करणार आहोत. बकऱ्याची बॉडी हा समर खडस यांचा कथासंग्रह आपण या प्रसंगी अभ्यासणार आहोत. याचे अध्यापन करत असताना या कथासंग्रहाचे विश्लेषण करणे, त्यातील कथांविषयी जाणून घेणे, त्या कथासंग्रहाचे असणारे सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्य समजावून घेणे, त्या कथासंग्रहाचे असणारे एकूण साहित्य व्यवस्थेमध्ये असणारे स्थान समजावून घेणे आपण करणार आहोत. आता आपण या अभ्यास पत्रिकेमध्ये असलेल्या घटकांचा विचार करू. घटक क्रमांक 1 हा कथन साहित्याचा परिचय या अंतर्गत आहे. याकरिता तुम्हाला 1 श्रेयांकन मिळणार आहे. यातील अ घटक कथा व कादंबरी या साहित्य प्रकाराचा सैद्धांतिक परिचय हा आहे. आधी सांगितल्याप्रमाणे उद्दिष्टामध्ये याची काही वैशिष्ट्ये नमूद करण्यात आलेली आहे. आपल्याला कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, नाटक, एकांकिका, कविता यासारखे अनेक साहित्य प्रकार माहिती आहेत. यापैकी कथा व कादंबरी हे 2 साहित्य प्रकार कथनपर आहेत. या कथनपर साहित्याचा सैद्धांतिक परिचय आपण करून घेणार आहोत. आधी उल्लेख केल्याप्रमाणेच या साहित्य प्रकाराचे ऐतिहासिक कालक्रमात असलेले महत्व व त्यातील बदल, या साहित्य प्रकारांचे घटक, या साहित्य प्रकारांचे असणारे वेगवेगळे उपप्रकार, त्यांचे एकमेकांशी असणारे नाते हे आपण समजावून घेणार आहोत. हे करत असताना मराठी साहित्याचा परिप्रेक्ष्य, मराठी कथा व कादंबरीचा परिप्रेक्ष्य आपल्याला अपेक्षित आहे. यांचा अभ्यास झाल्यानंतर घटक 2 मध्ये आपण नवनाथ गोरे यांची फेसाटी या कादंबरीचा विचार करणार आहोत. या कादंबरीचे घटकानुसार विवेचन व विश्लेषण करणे आपल्याला अभिप्रेत आहे. ही कादंबरी अक्षर वाङ्मय या प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे. या कादंबरीमध्ये असणारे सामाजिक व सांस्कृतिक विश्व जाणून घेण्याबरोबरच या कादंबरीचे असणारे मराठी साहित्यातील स्थान आणि तिची वाङ्मयीन वैशिष्ट्ये आपण समजावून घेणार आहोत. घटक 3 मध्ये बकऱ्याची बॉडी हा समर खडस यांचा शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेला कथासंग्रह आहे. या कथासंग्रहाचे वाङ्मयीन वैशिष्ट्य, त्याचबरोबर या कथासंग्रहाचे असणारे सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्य आपण समजावून घेणार आहोत. फेसाटी आणि बकऱ्याची बॉडी हे 2 साहित्य प्रकाराच्या अंतर्गत असणाऱ्या साहित्य कृती यांना एकूण 2 श्रेयांकने आहेत. घटक 1, घटक 2, घटक 3 यापैकी घटक 1 हा आपण पुढील व्याख्यानात सर्वप्रथम समजावून घेणार आहोत व त्यानंतर